कशा आहात? मी असं समजते की तुम्ही पण छान असताल आणि मी पण तर आहे छान. खूप दिवसांनी मी भेटत आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये माझ्या, कारण की आज मी विचार केलेला की तुमच्यासाठी मी आज काय बनवू, म्हणजे माझ्यासाठी पण, माझ्या फॅमिलीसाठी आणि तुम्हाला दाखवायसाठी आणि तुमच्यासाठी पण. तर मी आज बनवणार आहे साबुदाण्याचे वडे. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवताना सॉरी विसरली आहे. तर मी ह्याच्यामध्ये बटाटा कुस्करून ठेवलेला आहे, म्हणजे मी उकडला होता. शेंगदाण्याचा कूट आहे, साबुदाण्याचं भिजत घातलेलं होतं ते रात्रभर, हे दिवसभर. आणि आज माझा नॉर्मल खायचं आहे म्हणून, माझ्या फॅमिलीला पण ते आज पाहिजे म्हणून. तर मी साबुदाणे आज भिजत घातलेले आहेत नाईटला आणि डेला पण. तर मी आता बनवायला घेते. तर ह्याच्यामध्ये साबुदाणा आहे, बटाटा आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, ते चवीपुरतं मी मीठ पण टाकलेलं आहे. आणि प्लस बघा माझा अवतार पण कसा आहे, जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मी आता नारळाची चटणीची तयारी करत आहे. तर मी याच्यामध्ये आज असं सामान ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये मी हे चणे असतात फुटाणे, हे तुम्हाला तर माहितीच असेल. तर हे मी फुटाणे ठेवलेले आहेत. हे नारळ आहे ओला, ती अर्धी वाटी होती. ते कोथिंबीर आहेत आणि याच्यामध्ये ना मी हिरव्या मिरच्याचा 4-5 टाकलेल्या आहेत, कारण आपण ना जे ह्या मिश्रणामध्ये ना हे टाकणार आहे, हिरव्या मिरच्या आणि हे कोथिंबीर बघा मी धुवून घेतलेली आहे. तर मी ह्याच्यामध्ये कापून टाकणार आहे. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण बनवू शकता. कोण तिखट टाकतं तर मी हिरवी मिरचीचा वापर करणार आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी मिरचीचा वापर करत असल्यामुळे मी ह्याच्यामध्ये पण चटणीमध्ये पण यूज करते. तर आपल्याला जास्त तिखट नाही पाहिजे. जर कोणाला आवडतं तर जास्त तिखट पण करू शकता, पण मी नॉर्मल करते कारण मला जास्त तिखट आवडत नाही आमच्या फॅमिलीला. आता माझं लसूण सोलायचं बाकी आहे. तर मी लसूण सोलणार आहे, ते पण कशासाठी, चटणीसाठी. आणि ह्याचं मी मिश्रण करून घेतलेलं आहे, पण मला अजून कुस्करायचं आहे असं एका हाताने. तर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहे आणि हिरव्या मिरची. तर जिरं पण टाकू शकता आपण. तर मी याच्यामध्ये पूर्ण कुस्करून एकजीव करून घेणार आणि वडे दाखवणार करून तुम्हाला कसे बनवतात ते. आपल्याला पाहिजे तसे असं एवढ्या आकाराचे बनवू शकतो, या एवढ्या आकाराचे, जसं मोठे साईज छोटी साईज जसं असेल तसं ते बनवू शकतो. तुम्हाला एकदा मी नेक्स्ट टाईमच्या म्हणजे पहिला मी ब्लॉग बनवलेला होता, त्याच्यामध्ये पण मी वडे बाय चान्स दाखवले असतील तुम्हाला ब्लॉगमध्ये, तर तुम्ही बघू शकता. तरी पण मी दाखवते असं मला आज वाटलं तुम्हाला. तर मी हे करायला घेते. तोपर्यंत मी आता लसूण सोलते. लसूण सोलून झाला की मी चटणीची पण तयारी करून ठेवणार आहे. मग ते हिरव्या मिरची कुरून आणि कोथिंबीर वगैरे कुरून मी याच्यामध्ये ॲड करणार, पूर्ण कुस्करून घेणार. तर गाईज बघू शकता. तर माझी तयारी चालू आहे आणि खूप दिवसांनी तुम्हाला मी भेटते आहे ब्लॉगमध्ये माझ्या. तर तुम्ही सांगू शकता. आणि खूप दिवसांनी पण मी लाईव्ह कधी येत नाही आहे, पण आज आलेले आहे ब्लॉगमध्ये खास तुमच्यासाठी. तर हा माझा अवतार आहे, मी घरामध्ये अशी असते. तर तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे गाईज, तर मी करायला घेते. जास्त बोलते असं तुम्हाला वाटत असेल, पण प्लीज सॉरी, तुम्ही समजून घेऊ शकता. तर चला मी करायला घेते. चालू आहे माझं काम. तर गाईज बघा मी आता लसूण सोलून झालेलं आहे. आता मी चटणीची तयारी करते बारीक वाटण. आणि बघा कोथिंबीर पण कापून ठेवलेली आहे याच्यामध्ये आणि हिरवे मिरची पण. आणि याच्यामध्ये मी ऑलरेडी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. तर इकडे माझा भात शिजतोय आणि इकडे माझं चिकनचं कालवण आहे. तर त्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली होती. मी काय काय खाणार आहे तुम्ही असं बोलत असाल. तर मी साबुदाण्याचेच वडे फक्त खाणार आहे, कारण आज माझा मन झालं म्हणून माझ्या फॅमिलीला, म्हणजे मला आणि माझ्या मुलाला. आणि बाकीचे लोक भात आणि सालन खातील चिकनचं. तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे गाईज, तर बघू शकता. तर आता जे वाटण करायला घेते गाईज, आणि मी ते खुसकरून एकत्र मस्त वडे बनवते आणि फ्राय करायला घेते आणि चटणीची तयारी करायला घेते. बाय. तर तुम्ही बघत राहा. मी रेसिपीचं प्लेट तयार करून तुम्हाला दाखवते. कसं वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. शेअर करायला विसरू नका, लाईक करा. तर हाय गाईज, तुम्ही बघू शकता. तुम्हाला लाईटीच्या उजेड्यामुळे थोडंसं मी अंधाधुंदी दिसत असेल. तर हे मी पीठ होतं ना एकत्र,
तर ते साबुदाण्याचं मी एक जीव करून घेते आणि ऑलरेडी माझी चटणी तयार झालेली आहे. खाली मी तडका द्यायचा बाकी आहे. तर मी अगोदर पहिले ह्याला कुस्करून घेते चांगलं. तर तुम्ही हे बघू शकता. तुम्हाला मी दाखवायसाठी दाखवते आहे, बघू शकता. तर हे जीव करते मी. तर असं त्याला मळून घेते आणि बटाट्याचे तुकडे असतात ते एकदम असे राहतात, त्यामुळे असं कुस्करून घ्यायचं हे असं हाताने. तर तुम्ही बघू शकता गाईस. हे तर मला दाखवायसाठी मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला बनवून. तर हे आता मी करायला घेते. एका हाताने मोबाईल पकडला मी, एका हाताने करते, त्यामुळे मला थोडंसं प्रॉब्लेम होते बनवायला. तर मी गाईस दाखवते तुम्हाला. तर हे चालू आहे माझं काम. तर बघू शकता. तर गाईस बघू शकता हे पीठ मळून झालेलं आहे. कढई ठेवलेली आहे मी. आता तेल ओतते मी याच्यामध्ये तळायला आणि याचे वडे बनवून घेते एका प्लेटमध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर मी करायची तयारी चालू आहे माझी. तर मी करत आहे. तर गाईस बघू शकता तुम्ही याचे वडे बनवते. चालू झालेलं आहे माझं वडे बनवायची तयारी. तर बघू शकता. तर आपण पीठ पण एकत्र जीव करून घेतले. तेल पण गरम होत आहे आणि आपल्याला साईजच्या प्रमाणे वडे बनवायला घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता. ते गाईस बघू शकता माझं बनवलेलं आहे. ते बघू शकता गाईस. तर मी आता तळायला घेणार आहे. तर हात माझा चिकट झालेला आहे बनवत. तर तेल पण आपलं गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर मी आता फ्राय करायला घेते. तर हे बघा असा आकाराचा आहे. एक फोटो काढायचा. तर गाईस बघू शकता. तर हे आपल्या आकाराचे झालेलं आहे जसं पाहिजे तसं. तर मी याच्यामध्ये तेलामध्ये सोडते आहे. तर मी आता फ्राय करून घेते. चांगलं लालसर करून घेऊया. आणि नारळाची चटणी माझी ऑलरेडी झालेली आहे. तर फक्त तडका बाकी आहे. त्याला मोहरीचा तडका द्यायचा आहे. आणि असं पण खायचं म्हटलं तरी चालतं. तर आता याला चांगलं आपण फ्राय करून घेऊया. तोपर्यंत हा माझा हात चिकट आहे. तर फ्राय करताना हा उलटण्याला त्या झाऱ्याला लागेल म्हणून मी आता धुते हात. तर तुम्ही बघू शकता. आता हे राहिलेलं आहे ते मी अजून असे करून घेते. अजून परत आपल्याला पाहिजे तेव्हा असं करू शकतो आपण. आता एवढं मी करून घेतलेलं आहे ते एवढं मी फ्राय करून घेते. मग मी परत करायला घेणार आहे. तर गाईज बघू शकता तुम्ही माझं झालेलं आहे बनवायचं. थांबा मी बनवते. तर तुम्ही बघू शकता माझी डिश हे तयार आहे. बघू शकता असे लालसर भाजले फ्राय केले. तर हे डिश माझी तयार आहे. हाय गाईज बघा माझी डिश तयार झालेली आहे. तर मी ह्याला तडका नाही देणार होती पण नाही दिला. तर हे बघा अशीच मी बनवलेली आहे नारळाची चटणी. आणि याच्यासोबत सॉस पण खाऊ शकतो ना आपण. तर तुम्ही बघ हां सॉस आणि दही पण खाऊ शकतो. प्लस नारळाची चटणी पण खाऊ शकतो. तर ही माझी डिश ऑलरेडी तयार आहे गाईज. तर तुम्हाला कशी वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ही ऑलरेडी मी पहिली पण तुम्हाला दाखवली आहे बनवून. पण मी परत अजून एकदा दाखवलं तुम्हाला खूप दिवसानंतर.